नमस्कार, सुनीता किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला आता आषाढ महिना सुरू झालाय, सगळीकडे आषाढ तळण्याची सुरुवात चालू आहे। आता आज आपण पण आषाढ तळणार आहोत। मागल्या वर्षी आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या केल्या होत्या। आता या वर्षी आपण तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। हे बघा, इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे चालून घेतलंय आणि 1 कप आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे। ह्याच कपाच्या मापाने मी 2 कप घेतलेलं आहे। तुमच्या घरात जर मापाचा कप नसला तर कुठलं पण एक भांडं घ्या, वाटी किंवा पेला काही घ्या आणि मोजून घ्या। ते 1 कप आपल्याला ज्वारीचं पीठ, पाव कप मी बेसन घेतलेलं आहे आणि हे 3 मिरच्या, आलं आणि 6 लसणाच्या पाकळ्या, थोडा ओवा आणि जिरे हे असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलंय। धना जिरा पावडर 1 चमचा, अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलंय आणि अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा थोडा हिंग घेतलाय। 2 चमचे आपल्याला तीळ लागणार आहेत आणि ही कोथिंबीर आणि 2 चमचे मी तेल घेतले, कारण ह्याला कडकडीत मोहन लागणार आहे। ते ह्याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। हे आता गरम करून आपल्याला घ्यायचं आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे एक परात घेतलेला आहे। पहिलेच आपण हे पीठ ह्या ताटामध्ये ओतून घेऊया। आता हे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे, बेसन आणि मीठ पण आपण ह्याच्यामध्येच टाकून घेऊया। आता ही पीठ आपण चाळून घेऊया याच्यामध्ये। हे बघा, हे पीठ आपलं चालून झालेलं आहे। आता जे काय आपण पावडर मसाले घेतलेत ना, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता हे लाल तिखट टाकून घेतले, धना जिरा पावडर, हिंग आणि हळद आणि हे तीळ। आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं। आता हे पीठ आणि मसाले एकजीव करून घेतलेत। आता हे आपण कडकडीत मोहन करून घेतले तेलाचं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। ह्याने कशा या पुऱ्या आहे ना एकदम खुसखुशीत होतात आणि तेल गरम आहे म्हणून मी चमच्यानेच मिक्स करते। आता हे मोहन आपण टाकलेलं आहे ना, हे सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं असं। आता हा ठेचा करून घेतला होता ना, तो पण टाकते ह्याच्यामध्ये आणि कोथिंबीर। आता ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे पीठ आपलं मळून झालं आहे। जास्त म्हणजे कडक पण नाही केलेलं आणि जास्त मऊ पण नाही, असंच आपल्याला पुरीला पीठ पाहिजे। आता हे फक्त आपण 2-3 मिनटंच ठेवू, कारण कसं ह्याच्यात आपण बेसन आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे ना, तर हे पातळ होतं पीठ, त्याच्यामुळं लगेचच आपण पुऱ्या लाटायला घेऊया। तर चला, आता इथे 2-3 मिनटं झालेली आहेत। आता पहिलं आहे ना आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत, कारण कसं मला लाटायला सोपं पडतं। हे आकाराचं गोळे करून घेते मी। आता हे बघा, मी 5-6 गोळे करून घेतलेत। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। इथं पीठ वगैरे काय तेल बिल नाही घेतलेलं आहे, कारण आपण मोहन घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे। आता तुम्हाला किती पातळ किती जाड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाटू शकता। तरी बघा, मी इथं ही एवढी अशी लाटून घेतलेली आहे। ह्याच आकाराच्या मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे। आता हे बघा, इथं मी एवढ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। हे आता आपण तळून घेऊया। मी गॅस चालू केलेला आणि गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया। आता बघूया आपलं तेल गरम झालंय काय। त्याच्यामध्ये मी 1 पुरी टाकून घेतलेली आहे। मस्त तेल आपलं गरम झालेलं आहे। आता हे दुसरी टाकेल। बघा कशा फुगतायत पुऱ्या। अशा प्रकारे आपण आता ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। तर इथं आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्या पुऱ्या आहे ना 2-3 दिवस आरामशीर टिकणार आणि कुठं तुम्ही प्रवासात जरी जाणार असले तरी पण ह्या तुम्ही घेऊन जाऊ शकता। एक तोडून दाखवते तुम्हाला। ह्या बघा किती भारी झाल्यात आपल्या पुऱ्या।
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.